न्याय देण्याचं काम केलं आणि महात्मा फुले ज्यांनी भारतामध्ये पहिली महिलांची शाळा सुरू केली, आपल्या स्वतःच्या पत्नीला शिकवलं, ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. आणि या तिघांनाही बांधून ठेवण्याचं जे काम केलं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी संविधान लिहिलं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण शिव शाहू फुले आंबेडकर हा विचार या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर आज कामगार दिन आहे. आज कामगार दिन म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये बघतो, सकाळी उठल्यापासून बसमध्ये बसलेल्यापासून ते संध्याकाळी घरात जाईपर्यंत आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कामगार दिसत असतात. आपण काय म्हणतो, इन जनरल असं म्हणतो की ते कामगार आहेत. पण एक लक्षात ठेवा, हा देश ज्यावेळेस घडत असतो किंवा हे ज्यावेळेस आजचा दिवस साजरा करतो, फक्त आजच्या दिवसापुरता मर्यादित नाहीये. जर देशामध्ये कामगारच नसेल तर देश विकसित काय होणार आहे? जर एखादा नेता घडतो, जर एखादा व्यक्ती घडत असतो आणि पुढे जात असतो तर ही कामं करतात लोक, म्हणून घडत असते. म्हणून सगळ्यात आधी सर्व कामगारांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मी असं म्हणेन की आपण प्रत्येक जण कामगारच आहोत. आपल्या घरात जरी असलो तरी आपण कामगारच आहोत, कारण ही पुरी मनाशी उरी बाळगली पाहिजे की आपण एक कामगार आहोत. आणि ह्या भावनेने जर राहिलो तर आपण खऱ्या अर्थाने तू माझ्यापेक्षा मोठा की मी तुझ्यापेक्षा मोठा, ह्यापेक्षा आपण सगळे एक आहोत, हे एकजुटीनं राहिलो तर खऱ्या अर्थाने आजच्यासारखे दिवस साजरे होतील. आणि मी खूप धन्यवाद म्हणते, कारण मला या ठिकाणी बोलवलं तुम्ही. वेळोवेळी बऱ्याच दिवसांचं मी येते, 8-9 महिन्यानंतर असं म्हटलं तरी काही हरकत नाही. पण तुमचं तेच प्रेम, तीच आपुलकी मला आजही दिसते. ज्या वेळेस माझे कार्यक्रम असतात त्यावेळेस तुम्ही तिथे येत असता, मला त्या पद्धतीने रिस्पॉन्स देत असता. मी तुमच्याच मोफत योगा केंद्रातले आहे हे मात्र मी काय विसरून चालत नाही. माझे जरी कमी दिवस इथले राहिले असले तर हे विसरून मला जमणार नाही. मी आज एवढंच म्हणेन की तुमच्या मुलांना आणि सगळ्यांना शिव शाहू फुले आंबेडकर हे द्या. आणि आता मगाशी त्यांनी साने गुरुजींचं पुस्तक दिलं, तर मी असं म्हणेल की श्यामशाही हे साने गुरुजींचं पुस्तक आपल्या मुलांना वाचायला द्या. पुस्तकाची पानं जरी कमी असली तर त्यातनं बोध घेण्यासारखा बराच असतो. आणि ज्यावेळेस आपली मुलं 12 ते 15, 16 वयोगटामध्ये येत असतात, म्हणजे 5वी ते 10वीच्या वयामध्ये, त्यावेळेस जर कदाचित वाचनाची आवड लावली तर मुलांच्या मनावरती परिणाम त्याचा जास्त होतो. आणि मग असं आपण म्हणू शकत नाही की मुलं कॉलेजला गेल्यानंतर बिघडतात, कारण का वैचारिक क्षमताच अशी ना की तुम्ही वाईट गोष्टीला मार्गी जाऊ शकत नाही. आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणतो भ्रष्टाचार निषेध केला जातो, हे केलं जातं. तर मला पर्टिक्युलरली असं वैयक्तिक वाटतं की तरुणांमध्ये ह्या गोष्टी जेव्हा बदलत असतात, जर तुमच्या मनातच आलं तर मी करू शकत नाही, तुम्हाला 10 लोकांनी कितीही सुपारी द्या, तुम्ही काही करा, पैसाही झुकतो जर तुमच्या विचारांमध्ये तिथे ताकद असेल तर. म्हणून आपल्या घरातल्या मुलांपासूनच ती सुरुवात करा की त्यांच्या विचारात ते परिवर्तन झालं असेल. कारण विचाराला कोणीही हरवू शकत नाही. माणूस जाऊ शकतो पण त्याचा विचार मरू शकत नाही. म्हणूनच आज शिव शाहू फुले आंबेडकर, यशवंतराव चव्हाण असेल आणि नुकतेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादांचं निधन झालं, ही जी लोक आहेत ती आजही अजरामर आहेत, कारण त्यांनी जेव्हा होते तेव्हाही ते त्याच पद्धतीने जगले. म्हणून तुमच्या आमच्याला आज प्रत्येकाला ते ध्याना म्हणत आहेत. मी एवढंच सांगेन की आपण त्या पद्धतीने आपल्या मुलांना गायडन्स करा. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.